नमस्कार. मी विष्णू गणपत म्हात्रे, या माझ्या पत्नी सौ प्रतिभा विष्णू म्हात्रे. आपण माझ्या सोनचाफा शेतीमध्ये आला आहात. ही जमीन मोजे वांद्रे, तालुका शहापूर इथे आहे. वांद्रे गावे नॅशनल हायवे क्रमांक 3, नाशिक, मुंबई नाशिक रस्ता, वाशिंद गावापासून 12 किलोमीटरवरती आहे. या ठिकाणी आम्ही 2013मध्ये सोनचाफा लागवड केलेली आहे आणि 2019मध्ये मला वसंतराव नाईक पुरस्कार मिळाला. त्यानंतर आपण काहीतरी करावं या सोनचाफ्यावरती म्हणून मी सोनचाफ्याची नर्सरी सुरू केली. ऑक्टोबर 2019पासून माझी नर्सरी ती चालू आहे. या ठिकाणी माझ्याकडे 1700 मातृवृक्ष आहेत. पैकी 400 ते 500 झाडांवरती आम्ही दरवर्षी कलमं बांधत असतो. सुमारे 25 ते 30 हजार कलमं आम्ही बांधत असतो आणि बाकी झाडावरती फुलं काढतो. ही फुलं आम्ही दादर मार्केटला आमची माणसं घेऊन जात असतात. सकाळी फुलं काढायचं काम 6 ते 8, 8:30 वाजेपर्यंत काम चालू असतं आणि मग लोकल ट्रेनने वाशिंदपासून दादरमध्ये मार्केटला 10:30 वाजता आमची फुलं जातात. लवकर फुलं गेल्यामुळे भाव चांगला मिळत असतो असं, आणि माणसं आमची ताबडतोब लगेच 12:30-12ला परत येत असतात. अशा प्रकारे आमच्या शेतीमध्ये साधारणतः आम्ही सरासरी बोललं तर दररोज 10 ते 12 हजार फुलं काढत असतो. प्रतिभा फार्म आणि नर्सरी ह्या नावाने मी माझा उद्योग सुरू केला. ह्या व्हिडिओचा एवढाच उद्देश आहे की छोट्या शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं काढता येईल, सोनचाफा लागवडी कशी किफायतशीर आहे आणि घरच्या 2-4 लोकांना कसा व्यवसायाचा फायदा होऊ शकेल, यासाठी मी माझ्या शेतकरी मित्रांनाही आज माहिती देत आहे. असं साधारणतः सोनचाफा कलम लावल्यानंतर 6 महिन्यानेच त्याला फुलं सुरू होतात, पण 3 वर्षानंतर ते झाड पूर्णपणे क्षमतेने फुलं देतात आणि दररोज कमीत कमी एका झाडाला 8 ते 10 फुलं येतात. हे कमीत कमी आहे. जास्त ते 40-50 फुलंसुद्धा येऊ शकतात. आणि मग अशा पद्धतीने एका झाडाला एवढी फुलं आल्यानंतर वर्षातून त्याला 4 वेळा विश्रांती द्यायची असते. कटिंग केल्यानंतर झाडाला पुन्हा फुटवा येतो आणि मग फुलं हाताने काढता येतात. आपल्याला फुलं काढण्याशिवाय लहान मुलं किंवा वयस्कर माणसं ही तिथे असतात आणि त्यांना अगदी लवकर फुलं काढण्यासाठी त्याची झाडाची उंची ही 5 ते 6 फुटाच्या वरती जाऊन देता कामा नये. तेवढीच उंची असेल तर ते फुलं काढणं सोयीचं होतं. शेतकरी मित्रांनो, दरवर्षी ह्याप्रमाणे आम्ही कलमं बांधत असतो. साधारणतः ऑक्टोबर महिना हा कलमं बांधण्यासाठी योग्य टाईम असतो असा, आणि अशा प्रकारे आमच्याकडे ही 25 ते 30 हजार कलमं आम्ही बांधत असतो. शेतकऱ्यांना एक सांगावंसं वाटतं की हिची लागवड कशी करावी. लागवडीकरता 2x2चा खड्डा करून त्यामध्ये निंबोली पावडर, त्यानंतर जंतुनाशक पावडर हे टाकून खड्ड्यामध्ये शेणखत, सिंगल सुपर फॉस्फेट ही खतं टाकल्यानंतर कलमाची लागवड करावी. कलमाची लागवड केल्यानंतर त्याला साधारणपणे काठीचा आधार द्यावा आणि त्याप्रमाणे त्यांना पाण्याची व्यवस्था करावी. ठिबक सिंचन म्हणा किंवा कुठल्या तरी मार्गाने त्यांना पाणी मिळेल अशी व्यवस्था करावी. हे केल्यानंतर झाड साधारणपणे 6 महिन्याचं झाल्यावर त्याला फुलं येण्यास सुरुवात होणार आहे आणि 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या झाडाला फुलं येणार. 8 ते 10 फुलं कमीत कमी एका झाडाला मिळणार आहेत आणि साधारणपणे एका वर्षाला एका झाडापासून ही 2 ते 2.5 हजार फुलं मिळणार आहेत. ह्यामध्ये त्याला 4 ते 5 महिने झाडाला थोडा ब्रेक दिला पाहिजे. त्याची छाटणी केली पाहिजे. छाटणी केल्यानंतर नवीन त्याला फुटवे येतात आणि त्यामुळे त्याची उंची 5 ते 6 फुटावर सीमित राहते आणि झाडांची फुलं काढणे फार सोयीचं होतं. आमच्याकडे सोनचाफ्याशिवाय आम्ही अनेक प्रकारच्या कलमांची उत्पादन करत असतो. उदाहरणार्थ ही शिंदीची रोपं बघा. ह्याच्यामध्ये निरा काढण्यासाठी ही उपयुक्त रोपं आहेत. ह्याला निराला मार्केटमध्ये चांगला भाव असतो, त्यामुळे ही रोपं आम्ही जवळ 10 ते 15 हजार रोपं आम्ही तयार केली आहेत. त्याशिवाय आमच्याकडे आंबा आहे, हापूस आंबा, केशर आंबा आहे, शिंदू, त्यानंतर नीलम, त्यानंतर तोतापुरी, लंगडा, अशा प्रकारची आमच्याकडे आंब्याची झाडंसुद्धा आहेत. शिवाय भाडोली जांभूळ ही आपल्या महाराष्ट्रातली प्रसिद्ध जांभूळ आहे, तिची कलमंसुद्धा आमच्याकडे आहेत. आम्ही दरवर्षी या प्रकारे सगळी कलमं करत असतो आणि विक्रीसाठी ठेवलेले आहेत. आमच्या प्रतिभा नर्सरीमध्ये सोनचाफ्याची जशी आम्ही कलमं करतो त्याप्रमाणे आंब्याची कलमंसुद्धा आम्ही गेल्या 3 वर्षापासून करायला सुरुवात केली आहे. यामध्ये केसर, हापूस, रत्ना, नीलम अशा प्रकारची सगळी आंब्याची कलमं आम्ही करतो. आणि भाडोली जांभूळ तिचे सुद्धा कलम आम्ही विक्रीसाठी ठेवलेले आहेत.
त्याशिवाय काजू वेंगुर्ला 4 आणि काजू वेंगुर्ला 9 ह्याची सुद्धा आमच्याकडे कलमं आहेत आणि ती शेतकरी मित्र आमच्याकडून घेऊन जात असतात. त्यांना त्याचा चांगला फायदा होतो, चांगली लागवड करतात. या प्रकारची अशी कलमं आम्ही देत असतो. बंधूंनो, अगोदर तुम्हाला जी दाखवली ती 1 वर्षाची आंब्याची कलमं होती. ही 2 वर्षाची आंब्याची कलमं आहेत. याची पिशवीसुद्धा मोठी आहे आणि ही कलमं परफेक्ट जगणार आहेत. यातला एकही कलम फुकट जाणार नाही आणि 3 वर्षामध्ये याला 3 वर्षानंतर याला आंब्याचं उत्पादन घेता येईल आपल्याला. ही सर्वसाधारणपणे आमच्याकडे 80% कलमं ही केसरची आहेत. आमची शेती ज्या ठिकाणी आहे, वांद्रे गाव अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेलं आहे. माझ्या समोर हा माहुलीगड आहे. हा ऐतिहासिक किल्ला आहे. या ठिकाणी जिजामाता 4 महिने त्यांच्या इथे राहिलेले आहेत. त्यामुळे ह्या किल्ल्याला अतिशय चांगलं महत्त्व आहे. पावसाळ्यामध्ये इथे खूप जोरदार पाऊस होत असतो आणि सर्व पाणी वाहत असते. जोरात तिथे आमच्या बाजूला नदी आहे आणि खळखळाट होत असतो पाण्याचा. त्यामुळे एकदम निसर्गरम्य ठिकाण आहे. आपण एकदा आमच्या फार्मला भेट द्या. विशेषतः पावसाळ्यात भेट दिली तर फारच उत्तम. तुम्हाला इथलं निसर्ग सौंदर्य भुरळ पाडून जाईल. अशा प्रकारे आमच्या ह्या 15 एकर जमिनीमध्ये आंबा, जांभूळ, सोनचाफा अशा प्रकारचे सर्व मातृवृक्ष आहेत आणि चांगली दर्जेदार कलमं आम्ही तयार करतो. ही दर्जेदार कलमं तयार करण्यासाठी ही आमची माणसं काम करत असतात. ही सगळी स्थानिक मंडळी आहेत आणि चांगल्या प्रकारची काम करणारी मंडळी आहेत. आमच्या फार्मला भेट देण्यासाठी किंवा तुम्हाला माहिती घेण्यासाठी हा नंबर आमचे आहेत 8080995978 किंवा 9820686787. याशिवाय जर आपल्याला आणखी काही माहिती पाहिजे असेल प्रत्यक्ष आपण फोन करावा. आम्ही आपल्या सेवेसाठी कधीही तयार आहोत. अशा प्रकारे आमच्या फार्ममध्ये सोनचाफ्या शेतीबद्दल आपल्याला माहिती दिली. तसा व्हिडिओ आपल्याला दिलेला आहे. आपण तसा व्हिडिओ बघा आणि त्याबद्दल काय कमेंट असतील तर आम्हाला सांगा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.